परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थोड्या दिवसांपूर्वीच सोलापूर एस टी स्टँडची पाहणी केली होती आणि तिथल्या एस टी स्टँडची पाहणी केल्यानंतर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सवाल पुसले. थोडक्यात त्यांना बजावलंच होतं की त्या परिसराची जी अवस्था होती ती अतिशय बिकट अवस्था होती. पिण्याच्या पाण्याचा जो ठिकाण होतं तेच घाणेरडं झालं होतं. परंतु ही फक्त सोलापूर एस टी स्टँडची घटना नाहीये. राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध एस टी स्टँड आहेत त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यातलंच एक प्रामुख्याने उदाहरण म्हणजे आपल्या पुण्यातलं स्वारगेट एस टी स्टँड. सगळ्यात पहिलं हे तुम्ही बघू शकताय तुटके जे आसनं आहेत म्हणजे नागरिकांनी ह्या अशा टोकदार गोष्टींवरती तुटलेल्या गोष्टींवरती बसायला इथे एस टी महामंडळ लावते. इथली जबाबदारी कोण घेणार? म्हणजे प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी इथे येऊन पाहणी केलेली होती तरी देखील ह्या एस टी स्टँडची अशी दुरावस्था काय आहे. तर नागरिकांनी ह्या असल्या ठिकाणावरती बसायचं ही तर नॉर्मल गोष्ट. अजून बऱ्याचशा सीट्सवरती तुम्ही ते आपण दाखवू तुम्ही ते या ठिकाणावरती तुम्ही बघू शकताय की बसायच्या ज्या खुर्च्या आहेत त्याच व्यवस्थित नाहीत. म्हणजे आता इथे फॉर एक्झाम्पल आपण इथे धरलं ह्याच्यात बसायचं नागरिकांनी बसायला जागा आहे का? कुठे बसायचं? आणि ही एकमेव सीट नाही, मागच्याच बाजूला अजून एक सेम सीट तशी आहे. आणि ओव्हरऑल स्टँडमध्ये जर आपण बघायला गेलो तर नागरिकांची अशीच दुरावस्था झालेली आहे. बसायला व्यवस्थित सीट नाहीये त्यांना. आणि एवढीच गोष्ट नाहीये तर आजूबाजूचा जो परिसर आहे तो दुर्गंधीने भरलेला आहे. कचरा इथे आजूबाजूला टाकला जातो, इथे थुंकलं जात आहे तरी पण इथे लक्ष कोणाचं मात्र नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पूर्णपणे जेव्हा स्वारगेटचा सर्वे केला त्याच्या माध्यमातून आपल्याला असं देखील कळलं की कचरा जो आहे तो असं सरेआम टाकण्यात येत आहे. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट आपण ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण इथे तर काही तसं दिसतच नाहीये. परंतु इथे नागरिकांची पण अशी गैरसोय होत आहे. परंतु नागरिकांनी जर आवाज उठवला तर त्यांचा ऐकणार कोण आहे? मंत्री लोक फक्त येत आहेत, पाहणी करतायत, तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशी इथे प्रकार चालू आहेत. इथे लक्ष का जात नाहीये? सोलापूर एस टी स्टँडवर जसं लक्ष दिलं गेलं अधिकाऱ्यांना बजावलं गेलं तसं पुण्यातल्या अधिकाऱ्यांना कधी बजावलं जाणार आहे? मध्यंतरी स्वारगेटवरती पण अशी घटना घडल्या होत्या. ते का घडल्या गेल्या? सुरक्षिततेच्या अभावामुळे. आता इथे नागरिक खरंच सुरक्षित आहेत नाहीत हा नागरिकांना या गोष्टीचं उत्तर नागरिकांना तर माहितीच आहे. परंतु स्वारगेटकडे होणारं दुर्लक्ष. आता या बाजूला आपण पुढे देखील जाऊयात. तिथं जे पिण्याचं पाण्याचं जे ठिकाण आहे ते पण आपण बघूयात. जाताना मात्र आपल्याला इथे गर्दी वगैरे लागते. त्या गर्दीच्या अभावाने आपल्याला असं दिसून येतं की सगळं वाहतूक चालू आहे, काही फरक पडत नाही. परंतु या भागदौडमध्ये एक गोष्ट आपण विसरून राहतोय की नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजे असतात की स्वच्छता, व्यवस्थित नीटनेटकेपणा म्हणजे पब्लिक प्लेसेसचा. स्वारगेट ही पब्लिक प्लेस आहे त्याच्यामुळे स्वच्छता राखणं जाणं हे परम कर्तव्य आहे या परिसरात. परंतु इकडे तसं काही दिसत नाही कारण की इथं पिण्याचं पाणी जे आहे तुम्ही ते मागे बघू शकताय. आता हे पिण्याचं पाणी सांडलंय का कुठलं पाणी सांडलंय हे इथल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती. पाणी वर पितात, खाली हे पाणी कुठनं उघडून आलंय? आणि बरं हे पाणी केव्हापासून आहे? ही आजची घटना नाहीये. ही घटना आजची नाहीये. दैनंदिन अशाच गोष्टी चालू आहेत की इथं कोणाचंही व्यवस्थितपणे लक्ष नाहीये. फक्त पाहणी करून जाणं आणि अंमलबजावणी करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो. अजून आपण जवळून बघूयात की इथे कशी परिस्थिती येते. काळं कुठं झालेलं पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे का प्यायचं पाणी आहे आणि इथं काय लिहिलंय? पिण्याचं पाणी. आणि अशा ह्याच्यामध्येच पाणी पिलं जात आहे. नागरिकांचा जीव धोक्यात आहे. हायजीन कुठं? इथं ह्या पाण्यातनं जावं लागतं. शेवाळ झाले पार पाण्यामध्ये तरीही मात्र इथे कोणाचं लक्ष नाहीये. इथे सफाई कर्मचारी फक्त झाडझोड करणार आहेत का? फक्त झाडलं की स्वच्छता आहे असं नाहीये. झाडणं होणारे, कचरा वेचणं होणार आहे. परंतु आजूबाजूची जी घाणेरडी परिस्थिती आहे, शेवाळ लागल्या पार पाण्यामध्ये. इथे गाड्या लागल्या जातात, इथे नागरिक रोज वावरतात. खायच्या प्यायच्या गोष्टी पण इथे बऱ्याचशा वेळेस असतात. आणि याच ठिकाणी मागे उपाहारगृह देखील आहेत, बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, खायला प्यायला विकल्या जातात. मग हा काय चालू आहे म्हणजे स्वारगेट परिसरामध्ये लक्ष का जात नाहीये? आता मध्यंतरी पण इथे IPS ऑफिसरची इथं नियुक्ती होणार होती, ती देखील झाली आहे का नाही किंवा त्या नियुक्तीचा आता कुठपर्यंत पाठपुरावा घेतला गेलेला आहे?